नमस्कार. तुमचा सोलार पॉवर प्लांट सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे, परंतु अजूनही तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी झालेलं नाहीये. तसंच सोलारच्या बिलमध्ये एक्सपोर्टेड युनिट्स अजूनही दिसत नाहीयेत. नेट मीटरचं स्टेटस अजूनही युनिडायरेक्शनल दिसत आहे. तर मग काळजी करायच्या अगोदर आपण सोलार इन्स्टॉलेशन नंतरची नेट मीटरिंग पर्यंतची पूर्ण जर्नी आता पाहूया, सो दॅट तुम्हाला प्रत्येक स्टेपचं महत्व कळेल आणि ही पूर्ण जर्नी तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येईल. आता यामध्ये सर्वात पहिली स्टेप आहे ती तुमची सोलार ईपीसी कंपनी, साइट सर्वे, इंजिनिअरिंग डिझाईन, सोलार प्लांट इन्स्टॉलेशन, इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन, अर्थिंग, लाइटनिंग प्रोटेक्शन, टेस्टिंग आणि कमिशनिंग ही सर्व कामं करते. ह्या इन्स्टॉलेशनच्या प्रोसेस नंतर तुमचा सोलार पॉवर प्लांट इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी तयार झालेला असतो, परंतु अजूनही अधिकृतपणे ही सोलारची इलेक्ट्रिसिटी ग्रिड मध्ये एक्सपोर्ट होऊ शकत नाही, कारण नेट मीटरिंगची प्रोसेस अजून बाकी असते. आता येते दुसरी स्टेप. याच्यामध्ये तुमची सोलार ईपीसी कंपनी डिस्कॉमला म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनीला, जी बऱ्याचशा केसेसमध्ये MSEDCL असते, टाटा, अदानी किंवा बेस्टही असू शकते, त्यांना काही डॉक्युमेंट सबमिट करते. कुठले असतात हे डॉक्युमेंट्स? हे डॉक्युमेंट्स असतात नेट मीटर ऍप्लिकेशन, सिंगल लाईन डायग्राम, कन्झ्युमर डिटेल्स, इन्स्टॉलेशनचे रिपोर्ट्स, इलेक्ट्रिकल टेस्ट रिपोर्ट्स आणि सिस्टीम डिटेल्स. हे सर्व डॉक्युमेंट्स एकदम ॲक्युरेट आणि करेक्ट असणं अतिशय आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये झालेली अगदी छोटीशी चूक पूर्ण प्रोसेस डिले करू शकते. आता तिसरी स्टेप येते. आता ही प्रोसेस जाते डिस्कॉमच्या ऑफिसर्सकडे. डिस्कॉमचे ऑफिसर्स तुम्ही सबमिट केलेले हे सर्व डॉक्युमेंट्स तपासतात. ते ऍज पर सेफ्टी स्टँडर्ड्स किंवा ऍज पर टेक्निकल कंप्लायन्सेस आहेत का हे सर्व ते चेक करतात, आणि जर हे सर्व योग्य असेल तर ती प्रोसेस पुढे जाते. या पुढच्या प्रोसेसमध्ये डिस्कॉमची टीम साइट इन्स्पेक्शन करते आणि इन्स्टॉलेशन ऍज पर नॉर्म्स करेक्ट असल्याची खात्री झाल्यानंतर तुमचा अगोदरचा युनिडायरेक्शनल मीटर बदलून बाय डायरेक्शनल मीटर तुमच्या इथे लावला जातो. हा बाय डायरेक्शनल मीटर दोन गोष्टी रेकॉर्ड करतो. एक म्हणजे इम्पोर्ट, म्हणजे तुम्ही ग्रिड कडून घेतलेली इलेक्ट्रिसिटी. एक्सपोर्ट म्हणजे तुमच्या सोलार पॉवर प्लांटनी ग्रिडला दिलेली अतिरिक्त इलेक्ट्रिसिटी, अतिरिक्त वीज. यालाच नेट मीटरिंग असं म्हणतात. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर स्टेप 5 कडे जाते. आता नेट मीटर इन्स्टॉल झाला म्हणजे प्रोसेस कंप्लीट झाली असं होत नाही. अजूनही 2 स्टेप्स बाकी आहेत. पुढची आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे बिलिंग सॉफ्टवेअर आणि IT सिंक्रोनायझेशन. बिलिंग सिस्टीम मध्ये आणि सॉफ्टवेअर मध्ये तुमचे कन्झ्युमर डिटेल्स अपडेट केले जातात. नेट मीटर टाईप, नेट मीटर स्टेटस या गोष्टी अपडेट केल्या जातात. बिलिंग कन्फिगरेशन आणि सॉफ्टवेअर सिंक्रोनायझेशन नंतरच तुमच्या मीटरचं स्टेटस बदलतं, युनिडायरेक्शनल वरून बाय डायरेक्शनल वर जातं. त्यानंतर सर्वात शेवटची स्टेज येते ती म्हणजे सोलार बिलिंग प्रोसेस. याच्यामध्ये बिलिंग सॉफ्टवेअर इम्पोर्ट, एक्सपोर्ट, नेट एनर्जी आणि सोलार क्रेडिट्स या सर्व गोष्टींची नोंद करतं, आणि त्यानंतर तुमचं सोलारचं इलेक्ट्रिसिटी बिल तयार होतं आणि तुमचे सोलारचे सेव्हिंग्स तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या पुढच्या बिलांमध्ये दिसायला सुरुवात होते. आता नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न आहे की सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल केल्यानंतर सुरुवातीच्या 1 किंवा 2 बिलांमध्ये सोलारचे एक्सपोर्टेड युनिट्स का दिसत नाही? एका उदाहरणाने समजावून घेऊया. समजा तुमचा सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल झाला 1 जुलैला, नेट मीटर इन्स्टॉल झाला 18 जुलैला, बिलिंग डेट आहे 20 जुलैला आणि सिस्टीम ऍक्टिव्हेशन झालं 22 जुलैला. तर अशा केसमध्ये जुलैच्या बिलामध्ये सोलारचा एक्सपोर्ट दिसणार नाही का? कारण तोपर्यंत सिस्टीम ऍक्टिव्हेशन झालेलं नाही. मात्र पुढच्या बिलामध्ये सोलारचे एक्सपोर्टेड युनिट्स दिसतील. दुसरा प्रश्न आहे की नेट मीटरचं स्टेटस युनिडायरेक्शनल का दिसतंय? आता ह्या केसमध्ये प्रोसेस नेट मीटर इन्स्टॉलेशन पर्यंत कंप्लीट झालेली आहे, मात्र बिलिंग कन्फिगरेशन आणि सॉफ्टवेअर सिंक्रोनायझेशन या गोष्टी अजून बाकी आहेत. त्या कंप्लीट झाल्यानंतरच नेट मीटरचं स्टेटस हे युनिडायरेक्शनल वरून बाय डायरेक्शनल होईल. आता ह्या केसमध्ये ग्राहकांनी काय करायला पाहिजे?
ग्राहकांनी तुमचा नेट मीटर ऍप्लिकेशनचा नंबर जपून ठेवावा. नंतर सोलारचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे रेग्युलरली तपासावं. मोबाईल ऍप वरती सोलारचं जनरेशन डेली मॉनिटर करावं. तुमच्या सोलार EPC कंपनीकडे ऍप्लिकेशनचं स्टेटस त्याच्याविषयी तुम्ही वेळोवेळी विचारणा करू शकता. जर समजा सुरुवातीच्या एखाद्या बिलामध्ये सोलारचं सेव्हिंग दिसलं नाही, बिल कमी आलं नाही, तर घाबरून जाऊ नये. बिलिंग प्रोसेसची आणि कुठल्या टप्प्यावरती नेट मीटरिंगचं आपलं ऍप्लिकेशन आहे, नेट मीटरिंगची प्रोसेस आपली कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती करून घ्यावी. लक्षात ठेवा, सोलार प्लांट इन्स्टॉलेशन हा शेवट नाही, इनफॅक्ट ती सुरुवात आहे. डॉक्युमेंटेशन, डिस्कॉम अप्रुव्हल, नेट मीटर इन्स्टॉलेशन, बिलिंग सॉफ्टवेअर अपडेशन, बिलिंग कन्फिगरेशन, सॉफ्टवेअर सिंक्रोनायझेशन, ह्या सगळ्या प्रोसेसेस जेव्हा कम्प्लीट होतात तेव्हाच तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या बिलामध्ये तुम्हाला सोलारचे सेव्हिंग्स दिसायला लागतात. इंडस सोलार पॉवर मध्ये आपण फक्त सोलार पॉवर प्लांट इन्स्टॉल करत नाही, तर इन्स्टॉलेशन पासून नेट मीटर ऍक्टिव्हेशन आणि बिलातल्या सेव्हिंग पर्यंत आपण प्रत्येक टप्प्यावरती ग्राहकांच्या बरोबर असतो.